आणि हे आपण सध्या पाहत आहोत या गाडीची सर्वात व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट VX आहे, ज्याची किंमत आहे 7,80,000 रुपये. नमस्कार मित्रांनो, कार ड्राईव्ह या मराठीमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत न्यू स्विफ्ट डिझायर. ही गाडी 2008 मध्ये लॉन्च करण्यात आली होती आणि हे आपण सध्या पाहत आहोत 2024 चे 4th जनरेशन व्हेरियंट. ही गाडी आपल्याला फक्त पेट्रोल आणि CNG मध्ये अवेलेबल आहे. या गाडीची प्राइस चालू होते 6,79,000 रुपये एक शोरूम आणि टॉप एंड मॉडेलची किंमत आहे 10,14,000 रुपये एक शोरूम. आणि हे आपण सध्या पाहत आहोत या गाडीचे सर्वात व्हॅल्यू पर मनी व्हेरियंट VX आहे, त्याची प्राइस आहे 7,19,000 रुपये एक शोरूम. ही गाडी लॉन्च झाल्यापासून आतापर्यंत 27 लाखापेक्षा जास्त युनिट या गाडीची विकली गेलेली आहेत. त्यामुळे सर्वात जास्त विकली जाणारी सेडान आहे. या गाडीची असेंब्ली मानेसर येथे होते. यामध्ये आपल्याला अशी काही सिंपल की पाहायला मिळते, लॉक अनलॉक. या गाडीचा फ्रंट पाहिला असता आपल्याला सेम ऑडी A4 सारखा सिमिलर पाहायला मिळतो. फ्रंट ग्रिलमध्ये ग्लॉस ब्लॅक आणि क्रोम लाईन कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला फ्रंट ग्रिल पाहायला मिळते, जे की आपल्याला सेम टॉप एंड मॉडेल सारखी मिळते. सेंटरला सुझुकीचा लोगो. इथे आपल्याला प्रोजेक्टर हेडलॅम्प सेटअप यामध्ये आपल्याला ऑफर करण्यात आलेला आहे आणि साईडला आपल्याला टर्न इंडिकेटर पाहायला मिळतात. यामध्ये आपल्याला DRLs आणि फॉग लॅम्पचा ऑप्शन यामध्ये मिळत नाही. सगळ्या आपल्याला या गाडीचा साईड लुक पाहायला मिळतो. या गाडीची 4 मीटर लेंथ असून 1.7 मीटर विड्थ आणि 1.5 मीटरची हाईट आहे. यामध्ये आपल्याला 163 mm ग्राउंड क्लिअरन्स पाहायला मिळतो. इथे आपल्याला 14 इंचेसचे स्टील व्हील्स मिळतात. सोबत आपल्याला व्हील कॅप. टायर साईजचा विचार केला असता यामध्ये आपल्याला 165 80 R14च्या टायर मिळतात. यामध्ये आपल्याला पुढच्या बाजूला डिस्क आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेकचा ऑप्शन मिळतो. वरती यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिकली ऍडजस्टेबल आणि ऑटो फोल्डेबल विथ टर्न इंडिकेटर सोबत आपल्याला ORM मिळून जातात. ते आपल्याला A पिलर बॉडी कलर मध्ये मिळतो, B पिलर हा मॅट ब्लॅक मध्ये आणि C पिलर आपल्याला बॉडी कलर मध्ये आहे. यामध्ये आपल्याला 37 लिटरची फ्यूल टँक कॅपॅसिटी मिळते. वरती शार्क फिन अँटेना, रिअर डिफॉगर, हाय मोटर स्टॉप लॅम्प आणि ते इंटिग्रेटेड स्पॉइलर आपल्याला पाहायला मिळतो. सेंट्रलला सुझुकीचा लोगो, डिझायरची बॅजिंग आणि आपल्याला सेम पियानो ब्लॅक आणि क्रोम फिनिश मध्ये रिअर डिझाईन मिळते. या साईडला आपल्याला पूर्ण LED सेटअप मध्ये टेल लॅम्प्स पाहायला मिळतात. इथे रिफ्लेक्टर, ब्रेक लाईट्स, रिव्हर्स आणि इथं आपल्याला टर्न इंडिकेटर पाहायला मिळते. यामध्ये आपल्याला रिव्हर्स कॅमेरा मिळत नाही. खालच्या बाजूला 4 रिअर पार्किंग सेन्सर मिळतात. तर आता आपण पाहूया बूट. यामध्ये वरच्या बाजूला कोणत्याही प्रकारचं आपल्याला इन्सुलेशन यामध्ये पाहायला मिळत नाही. आपल्याला यामध्ये बूटमध्ये साईडला आपल्याला हुक सुद्धा पाहायला मिळत नाहीत. 382 लिटरचा मोठा बूट स्पेस पाहायला मिळतो. खालच्या बाजूला 14 इंचची आपल्याला स्पेअर व्हील विथ टूलकिट मिळून जाते. आणि हा असा काय आपल्याला पूर्ण गाडीचा रिअर व्ह्यू पाहायला मिळतो. ही गाडी मारुती सुझुकीच्या हार्टिक प्लॅटफॉर्मवर बनली असून याच प्लॅटफॉर्मवर सेम बलेनो, स्विफ्ट, वॅगनार, इग्निस, सिलेरो, फ्रॉन्क्स, एर्टिगा, एस्प्रेसो या सर्व गाड्या बनल्या असून आपण पाहत आहोत व्हाईट कलर. यामध्ये ब्लॅक, ब्राऊन, ग्रे, सिल्वर, रेड, ब्लू एवढे कलर आपल्याला यामध्ये मिळतात. यामध्ये आपल्याला बेज आणि ब्लॅक कलर मध्ये अशा प्रकारचे डोअर पाहायला मिळतात. आपल्याला 4ही दरवाजाला 4 आपल्याला स्पीकर मिळून जातात. बॉटल होल्डर, पॉवर विंडो बटन, इथं थोडा कॉइन वगैरे ठेवण्यासाठी स्पेस. यामध्ये सगळीकडे आपल्याला हार्ड प्लास्टिकचा यूज केलेला आहे. आणि इथे आपल्याला क्रोम फिनिश मध्ये आपल्याला डोअर हँडल्स विथ डोअर लॉक अनलॉक बटन मिळून जाते. यामध्ये आपल्याला बेज कलर मध्ये सीट्स मिळतात. 2 ऍडजस्टेबल हेडरेस्ट आणि 3 पॉइंट सीट बेल्ट आपल्याला यामध्ये मिळतो. यामध्ये रिअर आर्मरेस्ट मध्ये 2 कप होल्डरचा ऑप्शन आहे. यामध्ये कोणताही मोबाईल होल्डर आपल्याला मिळत नाही. वरच्या बाजूला क्रॅब हँडल्स, सेंट्रलला रीडिंग लाईट आणि यामध्ये आपल्याला रिअर AC व्हेंट्स या व्हेंट पासून पाहायला मिळतात, जे की खूप चांगले फीचर आहे. सोबत आपल्याला 2 चार्जिंग पोर्ट सुद्धा यामध्ये मिळतात आणि इथं थोडा मोबाईल ठेवण्यासाठी आपल्याला स्पेस आहे. आणि हा असा काय आपल्याला पूर्ण डॅशबोर्डचा लुक पाहायला मिळतो. चला आता आपण पाहूया
ड्रायव्हर साईड. यामध्ये आपल्याला ड्युअल टोन कलरमध्ये डोअर पाहायला मिळतात. स्पीकर आहे, बॉटल होल्डर. यामध्ये आपल्याला 4 पॉवर विंडो बटन मिळतात. ड्रायव्हर साईड आपल्याला वन टच अप अँड डाऊन अँटी पिन सेट फीचर मिळते. लॉक अनलॉक आणि इथे आपल्याला ORM ॲडजस्ट करण्यासाठी कंट्रोल्स मिळतात. इथे चाइल्ड लॉक. वरच्या बाजूला आपल्याला क्रोम फिनिशमध्ये डोअर हँडल्स पाहायला मिळतात. इथे थोडा सॉफ्ट टच मटेरियलचा यूज केलेला आहे आर्मरेटसाठी. यामध्ये आपल्याला दोन्ही बाजूला ॲडजस्टेबल हेडरेस्ट मिळतात. ड्रायव्हर सीटमध्ये हाईट ॲडजस्टेबलचा ऑप्शन यामध्ये मिळून जातो. वरच्या बाजूला ट्रॅक्शन कंट्रोलचे बटन, ॲटो स्टार्ट स्टॉपचे बटन, हेडलाईट लेवलर. खाली बोनेट आणि फ्यूल लोड ओपन करण्यासाठी आपल्याला लेवर मिळतात, पॅडल्स. आणि इथे आपल्याला बूट ओपन करण्यासाठी लिव्हर मिळते. इथे आपल्याला राऊंड शेपमध्ये स्टेअरिंग पाहायला मिळते. डाव्या बाजूला सर्व ऑडिओ कंट्रोल्स, सेंटरला सुझुकीचा लोगो. उजव्या बाजूला यामध्ये आपल्याला क्रूज कंट्रोलचा ऑप्शन या व्हेरियंटमध्ये पाहायला मिळत नाही. खालच्या बाजूला आपल्याला सर्व फोनचे कंट्रोल पाहायला मिळतात. इथं फक्त टिल्ट स्टेअरिंग ॲडजस्टमेंटचा ऑप्शन आहे. यामध्ये आपल्याला टेलिस्कोपिक मिळत नाही. या साईडला वायपर कंट्रोल आणि या बाजूला लाईटचे कंट्रोल आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा असा काही आपल्याला इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचा लुक पाहायला मिळतो. यामध्ये आपल्याला छोटीशी MID स्क्रीन पाहायला मिळते. त्यामध्ये नॉब पाहायला मिळतात. डाव्या साईडचा नॉब प्रेस केला असता ट्रिप A, ट्रिप B. उजव्या साईडचा नॉब प्रेस केला असता रेंज, टाईम, ॲव्हरेज आणि फ्यूल स्टॉप या संदर्भातली माहिती पाहायला मिळते. इथं आपल्याला 7 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम पाहायला मिळते. सोबत 4 स्पीकर आहेत. अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्लेची वायरलेसली कनेक्टिव्हिटी यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये आपण नॅव्हिगेशन आणि ब्लूटूथ यूज करू शकतोय. रिअर कॅमेराचा ऑप्शन इथं मिळत नाही. बऱ्यापैकी मारुतीच्या सर्व गाड्यांमध्ये हीच इन्फोटेनमेंट सिस्टीम वापरली जाते. याचा टचस्क्रीन रिस्पॉन्स सुद्धा खूप छान आहे. खालच्या बाजूला 2 AC वेंट्स आणि सेंटरला 1000 लॅम्पचे बटन मिळते. यामध्ये आपल्याला फुल्ली ऑटोमॅटिक नाही पण मॅन्युअलपेक्षा बेटर लुक प्रोव्हाइड करणारा AC पाहायला मिळतो. इथे आपल्याला फॅन स्पीड कंट्रोल करण्यासाठी आणि या साईडला टेम्परेचर ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला नॉब मिळतात. आणि खालच्या बाजूला सर्व AC सर्क्युलेशनचे कंट्रोल आहेत. इथे एक 12 वोल्ट पॉवर सॉकेट आणि एक आपल्याला USB पोर्ट चार्जिंगसाठी मिळतो. खाली मोबाईल ठेवण्यासाठी स्पेस आणि 2 कप होल्डर. आपल्याला 5 स्पीड मॅन्युअली ट्रान्समिशन गिअरबॉक्स यामध्ये ऑफर केलेला आहे. या वरच्या व्हेरियंटमध्ये आपल्याला AMTचा ऑप्शन सुद्धा मिळून जातो. इथं आपल्याला पार्किंग ब्रेक आहे, कॉइन ठेवण्यासाठी थोडा स्पेस. आणि यामध्ये आपला डिसेंट साईजचा ग्लोव बॉक्स यामध्ये मिळून जातो. वरच्या बाजूला ग्रॅब हँडल्स, सनवायझर विथ व्हेनिटी मिरर. वरती आपल्याला रीडिंग लाईट्स पाहायला मिळतात. यामध्ये मॅन्युअली डिमिंग IR वेळ मिळतो. ड्रायव्हर साईड आपल्याला यामध्ये व्हेनिटी मिरर पाहायला मिळत नाही. तिकीट होल्डर मिळते. आणि असं काय आपल्याला पूर्ण डॅशबोर्डचा लुक पाहायला मिळतोय. ब्लॅक, बेज आणि ग्रे कलरमध्ये आपल्याला इथं डॅशबोर्ड नक्कीच प्रीमियम फील होतोय. सेफ्टीसाठी विचार केला असता भारत NCAP या गाडीला 5 स्टार रेटिंग मिळालेली आहे. सोबतच बेस व्हेरियंटपासून आपल्याला 6 एअरबॅग मिळतात. सोबतच ABS, EBD, ब्रेक असिस्ट, आयसोपिक सीट माउंट्स, ट्रॅक्शन कंट्रोल आणि रिअर पार्किंग सेन्सर असे काही आपल्याला सेफ्टी फीचर या गाडीमध्ये बेस व्हेरियंटपासून पाहायला मिळतात. चला आता आपण पाहूया इंजिन. यामध्ये पहिला असता आपल्याला वरती प्रॉपर इन्सुलेशन पाहायला मिळते. यामध्ये 1.2 लिटर Z12E3चे 3 सिलेंडर नॅचरल ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन पाहायला मिळते, जे 81 bhp पॉवर आणि 111 Nmचा टॉर्क जनरेट करते. यामध्ये 24चा मॅन्युअलमध्ये आणि 25 kmplचा AMTमध्ये कंपनी ॲव्हरेज क्लेम करते. CNGमध्ये विचार केला असता 55 लिटरची फ्यूल टँक कॅपॅसिटी आपल्याला यामध्ये मिळते आणि 33.73 km/kgचा ॲव्हरेज कंपनी क्लेम करते. आणि ही होती 2024ची मारुती सुझुकी न्यू स्विफ्ट डिझायर VXI व्हेरियंट. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करून इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन गाड्यांचे व्हिडिओज मराठीमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.